पर्यावरणवादी कार्यकर्ते शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांचं आंदोलन दडपल्याच्या विरोधात संवेदनशील भारतीय नागरिकांच्या वतीनं बिंदू चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लोकशाही अधिकारांवर गदा येऊ देणार नाही असा निर्धार करत बेकाबू सरकारवर अंकुश घालण्याची वेळ आली आहे असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्लीत जंतर मंतरवर आमरण उपोषण सुरू केलं होतं। येत्या 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असतानाच दिल्ली पोलिसांनी आज वांगचुक यांना ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केलं। सनदशीर आणि लोकशाही मार्गानं शांततेत चाललेलं हे आंदोलन भाजप सरकारनं दडपशाही करत स्थगित केल्याच्या निषेधार्थ संवेदनशील भारतीय नागरिकांनी बिंदू चौकात जोरदार निदर्शनं केली। लोकशाही वाचवा, नरेंद्र धर्मेंद्र हटाव, देश डुबने से बचाव असे फलक घेतलेले शेकडो नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। यामध्ये एक चिमुकला आंदोलनकर्ता सुद्धा सरकारच्या विरोधातील या दडपशाहीच्या विरोधात दंड थोपटून उभा असल्याचं पाहायला मिळालं। या प्रसंगी आंदोलकांनी भाजपच्या हुकुमशाही भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली। लेखिका सोनाली नवांगुळ यांनी वांगचुक यांना गुन्हेगार असल्यासारखं आंदोलनकर्त्यांना हटवलं। यावरून सर्वसामान्यांचं काय होऊ शकतं हे दिसून आलं। आपलं हाल कुत्रंसुद्धा खाणार नाही अशी परिस्थिती या सरकारच्या काळात झाली आहे। हे बदलायचं असेल तर सर्वांनी एकजूट होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी सतीशचंद्र कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत भाजप सरकारचा कडक शब्दात समाचार घेतला। अशी लोकशाही दडपली जात असेल तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा या आंदोलनाचे निमंत्रक रसिया पडळकर यांनी दिला। देशांतर्गत पातळीवर नीट पेपर फुटला, त्यानंतर राज्यांतर्गत पातळीवर टीईटीच्या परीक्षेचा पेपर फुटला आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जे या शिक्षण खात्याचे प्रमुख आहेत, मंत्री आहेत, धर्मेंद्र प्रधान यांनी या सगळ्या मिसहॅपची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं खरं तर नैतिकतेला धरून होतं। पण अर्थातच ह्या सरकारकडून नैतिकतेची कुठलीही अपेक्षा आपण करू शकत नाही। त्याप्रमाणेच त्यांनी ह्याच्यावरती कुठलंही भाष्य केलं नाही आणि राजीनामा तर सोडाच, पण साधं संभाषणाला सुद्धा आणि संवादाला सुद्धा हे सरकार तयार नाही। आज सकाळी 7:30 वाजता कुठल्याही पूर्व कल्पनेच्या अगोदर सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन पोलीस तिथं सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं उचलून नेतात, हॉस्पिटलाइज करतात आणि त्यांच्याशी कुठलाही संवाद न करता अत्यंत जबरदस्ती करून त्यांना अशा पद्धतीनं डिटेन करतात। ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे आणि ह्याचा निषेध करण्यासाठीच भारतातले, कोल्हापुरातले, महाराष्ट्रातले संवेदनशील नागरिक म्हणून आज आम्ही इथं जमलेलो आहोत। लोकशाहीचा, निषेधाचा आणि आपल्या मागण्या रास्तपणे आणि लोकशाही पद्धतीने मागण्याचा आमचा अधिकार आम्ही कुणालाही हिरावून घेऊ देणार नाही। हे सरकार बेकाबू होत चाललंय, यावर अंकुश ठेवण्याची वेळ आल्याची भावना आर्किटेक्ट शीतल पाटील यांनी व्यक्त केली। पण जसं डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणाले होते, जब सड़कें खाली हो जाती है तो संसद आवारा हो जाती है। तर संसद जी आवारा होत निघाली आहे त्याच्यावर लगाम लावण्यासाठी भारतीय नागरिकांनी पुढे यायला पाहिजे आणि मी एक भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य बजावायला इथे आज बिंदू चौकात आली आहे। तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही जिथे असाल तिथे याचा निषेध केला पाहिजे याचं मी आवाहन करते। आणि जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे ते असंच नाही मिळालं, आपल्या आधी खूप लोकांनी याच्यासाठी संघर्ष केलेला आहे। आपण इथून पुढे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना काय प्रकारचं स्वातंत्र्य देणार आहोत याचा विचार प्रत्येक नागरिकांनी करणं आवश्यक आहे। माझी मुलंही आता 12वीला आलेले आहेत, तो आलेला आहे इथे त्याच्या मित्रांना घेऊन। आपल्या सगळ्यांच्या घरचा विषय आहे हा आता फक्त त्यांचा नाही आहे, हा आपल्या सगळ्यांचा विषय आहे। निदर्शनात डॉक्टर मेघा पानसरे, डॉक्टर उदय नारकर, अतुल दिघे, भरत रसाळे, डी.जी. भास्कर, मिलिंद यादव, शरद आजरेकर, पंडित कंदले, दीपक देवलापूरकर, संदीप देसाई, सीमा पाटील, डॉक्टर अनमोल कोठाडिया, अभिषेक मिठारी, निलेश बनसोडे, दिलदार मुजावर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।